Yes, ma'am. Yes, good morning, येस. madam. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर. नमस्ते. मी गीतांजली सुभाष सानप. आजचा प्राईम टाइम सेशन जो आहे तो आपण घेणार आहोत. आणि सर्वप्रथम थँक्यू सो मच टू कोकाटे सर. खूप छान तुम्ही मला इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आणि देन आपला जो वर्कआउट झालेला आहे, खूप अमेझिंग असा आपला वर्कआउट झालेला आहे. आणि सर्वजण मला ऐकताय, व्हिडिओ समोर बसलेले आहेत, मी सगळ्यांना पाहतेय सुद्धा. आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस मी जे बोलतेय ते तुम्ही सगळेजण ऐकता तेव्हा. सो येस, ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तुम्ही प्लीज व्हिडिओज ऑन करा. जर काही गडबडीत असाल तर ऍटलिस्ट तुमचे कान जे आहेत ते माझ्यापर्यंत ठेवा. कारण आजची जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप आपल्याला डेली यूज मध्ये जी आहे ती येण्यासारखी आहे. आपलं वेट मॅनेजमेंट जे आहे ना, ते आपण कसं ठेवायचं याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती मी आज तुम्हाला देणार आहे. मी स्वतः एक आहार तज्ञ आहे आणि त्याच्यावरती मी 2 वर्षापासून अभ्यास करतेय. येस. कारण मी जो स्वतःमध्ये चेंज केलेला आहे तो मी अजून किती जणांमध्ये करू शकते याची इन्फॉर्मेशन मी जी आहे ती कलेक्ट करत आहे. आणि त्यामध्ये मी सक्सेसफुल सुद्धा होते. कारण आता 165 डिव्हाइस आहेत, तुमच्यापर्यंत जर ती इन्फॉर्मेशन येते तर मला खूप छान फील होईल. कारण आपलं वेट मॅनेजमेंट हे कसं करायचं याबद्दलची छोटी छोटी जी इन्फॉर्मेशन आहे ना, आपल्याला सगळ्यांना माहितीये, ती इन्फॉर्मेशन सगळ्यांना माहितीये, परंतु त्याला आपण फॉलो करतो का, त्याला त्यानुसार आपण चालतो का, हा मेन मुद्दा आहे. आणि त्यानंतर आपला जो एक्सरसाइज झालेला आहे, 80% रोल हा आपल्या एक्सरसाइजचा असतो. आणि आपला 20% जो रोल आहे तो आपल्या दिवसभराच्या आहाराचा असतो. आपण दिवसभर काय खातो, आपला दिवस सकाळपासून आपल्या खाण्याची सुरुवात कशी होते, इथून जी सुरुवात आहे ती झालेली असते. सो मी माझा जो दिवसभराची सुरुवात आहे ती अमेझिंग अशा फ्युलने केलेली आहे. सो येस, तुम्ही कोणता फ्लेवर घेतलेला आहे हे मला सांगायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या दिवसाची सुरुवात कदाचित अशीच करत असाल. 20% रोल जर तुम्ही करत नसाल तर कॉन्टॅक्ट टू युअर कोच. तुमचे कोच जे आहेत ते तुम्हाला अमेझिंग अशी इन्फॉर्मेशन देतील. गीतांजली मॅडमने काहीतरी फ्लेवर विचारले होते, ते काय होते. सो येस, माझा फ्लेवर आहे कुल्फी. सो तुम्ही कोणता फ्लेवर घेतलेला आहे गुड ते मॉर्निंग. गुड रोजची मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग कुल्फी फ्लेवर मॅडम. व्हेरी नाईस फ्लेवर. Good morning, Kulfi flower, गुड madam. मॉर्निंग मॅडम. गुड मॅंगो. मॉर्निंग मॅडम मँगो फ्लेवर. येस. Madam, unmute kara please. Unmute please. येस. अजून भरपूर जणांनी आय थिंक घेतलेले नाहीयेत आणि सांगितलेले सुद्धा नाहीयेत. सो आपला जो 20%चा रोल आपण सकाळी सुरुवात करतो तो आपल्याला वर्कआउट झाल्यानंतर 20 मिनिटाच्या आतमध्ये आपला जो फ्यूल आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. सो येस. आणि ज्यांनी घेतलेले नाहीयेत त्या सगळ्यांनी जे आपला फ्लेवर आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि प्राईम टाइम सेशन जो आहे तो ऐकायचा आहे. सो आपण आपल्या प्राईम टाइम सेशन कडे जाऊया. मी माझा अनुभव सुद्धा सांगणार आहे सर्वांना की मी या कम्युनिटीला जॉईन कशी झाले आणि आजपर्यंत मी माझं वेट जे आहे ते मी मेंटेन कसं ठेवलेलं आहे याबद्दलची सुद्धा माहिती जी आहे ती मी तुम्हाला आज देणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जे आहे आपलं वेट मॅनेजमेंट. आपलं वेट वाढतं का हे रिझन जे आहेत ते मला चॅट बॉक्स मध्ये टाका. येस. कमन. आपलं वेट का वाढतं. येस. सगळ्यांनी माझ्या सोबत राहायचंय जेणेकरून मला समजेल की तुम्ही माझ्या सोबत आहात. आपलं वेट का वाढतं सगळ्यांना माहिती. माझं वेट यामुळे वाढतं, माझं वेट त्यामुळे वाढतं, परंतु आपण त्याच्यावरती काही उपाय करत नाही. ते उपाय पण आपण बघणार आहोत. एक एक करून मला सगळ्यांनी सांगायचं आहे. येस. चुकीची जीवनशैली सुरेखा मॅडम सांगताय. येस. चुकीची लाईफस्टाईल मुंडे मॅडम सांगतायत. येस. सर्वांनी टाईप करायचं. अवेळी खाणे. ओके. सारिका मॅम. ओके. मनीषा मॅम. जंक फूड अँड अनहेल्दी लाईफस्टाईल. इम्बॅलन्स डाएट. येस. चुकीचा आहार. अयोग्य आहार. येस. अनेक असे वेगवेगळी कारणं आहेत की ज्या कारणांमुळे आपलं वजन जे आहे ना ते वाढत चालतं. आपल्याला माहिती असतं माझं वजन वाढतंय, फास्ट फूड खाल्ल्यामुळे माझं वजन वाढणार आहे. आणि अजून अशी भरपूर कारणं आहेत. स्ट्रेस आहे, अवेळी झोप आहे, अवेळी खाणं आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेरचं खाणं आहे, घरी जरी खाल्लं तरी खूप जास्त ऑइल जे आहे
ऑइली जे पदार्थ आहेत ते आपण खातो आणि थोडंसं आजचे दिवस थोडंसं खाल्ल्याने काय नाही होणार. हे सुद्धा एक कारण आहे आपलं वजन वाढण्यासाठी. सो आपलं जे वजन आहे ते आपल्याला मेंटेन ठेवायचंय. येस, आपलं वजन मेंटेन ठेवण्यासाठी कोणते कोणते पॉइंट्स आहेत, मी भरपूर पॉइंट्स सोबत आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. सो तुम्ही जर येस, तेलकट पदार्थ, येस. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. हा क्वेश्चन आपला इथे संपलेला आहे. सो येस, तुम्ही जर डायरी पेन घेऊन बसले तर अजून बेस्ट. मी जे काही पॉइंट सांगते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल की माझं वजन मी मेंटेन कसं ठेवू शकतो. सो येस, सगळ्यात पहिल्यांदा जो पॉइंट आहे तो आहे हेल्दी इटिंग हॅबिट्स. येस, फर्स्ट पॉइंट, वेट मॅनेजमेंट ठेवताना हेल्दी इटिंग हॅबिट्स ज्या आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट्स आहेत हेल्दी इटिंग हॅबिट्स ठेवताना, तर फर्स्ट येतो तो म्हणजे बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट घेताना आपण काय काय बॅलन्स घेतलं पाहिजे, आपल्या बॉडीला कशा कशाची आवश्यकता असते हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीला किती पाहिजे असतात, एक आयडियल वुमेन आणि आयडियल मेनला 40% आसपास आपल्या बॉडीला कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते. ते आपण दिवसभरामध्ये घेतले पाहिजेत. त्यानंतर येतो तो म्हणजे फॅट्स. 30% अप टू 30% फॅट जे आहेत ते आपल्या बॉडीला पाहिजे असतात. त्याच्यामध्ये तुम्ही हेल्दी फॅट घेऊ शकता. ओमेगा 3 जे आहे ते हेल्दी फॅट आहे. ओके, हे सगळे जे आहेत ते मी तुम्हाला बॅलन्स न्यूट्रिशन बॅलन्स डाएट मध्ये सांगतेय. त्यानंतर येतो तो म्हणजे आपला प्रोटीनचा पार्ट. सगळ्यांना माहितीये आपल्या वजनानुसार आपण प्रोटीन घेतलं पाहिजे, परंतु आपण घेतो का, काही जणांना माहिती नसेल कदाचित. जर माझं वेट हे 58 kg आहे तर माझ्या बॉडीला 58 ग्राम प्रोटीनची आवश्यकता आहे आणि मी ते दिवसभर देते. तुम्ही देता का, हा प्रश्न स्वतःला विचारा. त्यानंतर हायड्रेशन दिवसभर आपल्या बॉडीला देणं हे महत्वाचं असतं. 25 ग्राम पेक्षाही जास्त फायबर आपल्या बॉडीमध्ये दिवसभरामध्ये गेलं पाहिजे. 25 ग्राम. येस, हे एक नॉर्मली रेशो आहे. तो तुम्ही कन्झ्युम करता का हे स्वतःला ऑब्झर्वेशन करा. त्यानंतर येतात ते म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स. 18 ते 19 पेक्षाही जास्त विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत, ते सुद्धा आपण आपल्या बॉडीला देणं हे अत्यंत महत्वाचं असतं. त्यानंतर अनेक वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत जे की आपल्या बॉडीला दिवसभरामध्ये जाणं हे महत्वाचं असतं. ते कशातून जातात, तर फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, ग्रेन्स आहेत आणि वेगवेगळे पदार्थ आहेत जे काही आपण जेवणातून खातो. आणि मेन म्हणजे आपण सकाळी काय कन्झ्युम करतो याच्यावरती जास्त डिपेंड आहे. त्यानंतर आपलं वेट मॅनेजमेंट करताना आपल्याला आपलं पोर्शन कंट्रोल करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपला पोर्शन साईज, जर तुम्ही लहान प्लेट घेत असाल तर तुम्ही लहान प्लेटीत थोडंसंच खायला बसतं. जर तुम्ही लहान प्लेटीत घ्यायला सुरुवात केली तर ॲटोमॅटिक तुमचा जो पोर्शन साईज आहे तो कमी होईल. तुम्ही जर मोठ्या प्लेटीमध्ये घ्यायला सुरुवात केली ना, तुम्ही असं करा की एकदाच मी घेतो मग परत मला घेण्याची गरज नाही पडणार. तर असं नाही, सुरुवातीला थोडंसंच घ्या. मग आणि स्वतःच्या बॉडीला ऑब्झर्व करा की माझ्या बॉडीला गरज तर एवढीच आहे पण मी मन भरेपर्यंत खातो. येस, भरपूर जणांचं होतं, पोट तर भरलंय हो पण अजून मन भरणं बाकी आहे, बरोबर ना. येस, भरपूर जणांचं असंच होतं. आपलं पोट भरलेलं असतं परंतु आपलं मन भरत नाही म्हणून आपण अजून खातो. तर हा एक मेन इम्पॅक्ट आहे. आपलं वजन वाढतं आणि आपल्याला त्याला जर मेंटेन ठेवायचंय तर आपल्याला पोर्शन कंट्रोल करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर रेग्युलर मील्स, आपला जो काही जेवण आहे ते आपल्याला प्रॉपर टायमिंग वरती घेणं हे महत्वाचं आहे. आपण सकाळी ज्यावेळेस फ्युल पासून सुरुवात करतो, एनर्जी ड्रिंक पासून सुरुवात करतो, तर आपल्याला कोचने सांगितल्याप्रमाणे आपला स्नॅक्स टायमिंग आहेत, आपले ब्रेकफास्ट आहे, आपला दुपारचं जेवण आहे, इव्हिनिंग स्नॅक आहे आणि डिनर आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्रॉपर वेळेवरती करायच्या आहेत आणि त्या वेळेवरती करत असताना आपल्याला ओव्हर इटिंग जी आहे ती करायची नाही. येस, तुम्ही ज्यावेळेस ओव्हर इटिंग करता त्यावेळेस तुम्ही जे काही दिवसभर फॉलो करता किंवा सकाळी आपला कोच जो आहे तो वर्कआउट घेतात, तो वर्कआउटचा उपयोग होत नाही ज्यावेळेस तुम्ही ओव्हर इटिंग करता. ओव्हर इटिंग केल्यामुळे सुद्धा आपलं वेट जे आहे ते वाढत वाढत चालतं. हळूहळू वेट वाढत वाढत चालतं. घरातल्या ज्या बायका आहेत त्या पुरुषांना बोलतात की काही नाही, थोडंसंच राहिलंय तेवढं घेऊन टाका म्हणजे संपून जाईल. त्यामुळे जे आहे ते वजन वाढतं. आपण कुठेतरी बाहेर गेलो, आजचे दिवस खा, एवढे खा, काय नाही होणार. त्या एका एका गोष्टीने सुद्धा आपलं जे वजन आहे ना ते वाढत चालतं. त्यानंतर माइंडफुल इटिंग हा मेन पॉइंट आहे. जर तुम्ही माइंडफुल इटिंग करत नसाल तर तुमचं जे काही तुम्ही खाताय ना ते फक्त तुम्ही खाताय, तुमच्या शरीराला ते लागत नाहीये, त्याचं डायजेशन होत आहे आणि सकाळी आपण ते क्लीन करतोय. सो येस, आपण काय खातोय, जर मी हे फ्यूल पितीये
तर वाव, दिस इज सो गुड. याची टेस्ट खूप छान आहे. आणि माझं हे जे फ्यूल आहे ना, हे माझं वेट मॅनेजमेंट करणार आहे. आणि मी अमेझिंग असं स्वाद घेऊन जे आहे ते मी हे फ्यूल रोज पिते आणि निवांत बसते, आधी मस्त मागे टेक लावते आणि मस्तपैकी माझं फ्यूल पिते, कारण मी याचा स्वाद घेऊन पिते. जर तुम्ही याच्यात टाकलं की मला पटकन पटकन जायचंय, मला ऑफिसला निघायचंय, मला स्कूलला जायचंय, मग गडबड गडबड पिले, कसे तरी उभा राहून पिले, मग यांनी काय नाही होत, फक्त दिलंय कोचने म्हणून मी घेतोय. तर नाही, तुम्ही कोणताही आहार किंवा तुम्ही पाणी जरी पित असाल ना, त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी टाका आणि मग ते प्या. आणि असं त्याला बोला की यानं माझ्यामध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन होणार. आणि मेन थिंग, तुम्ही जेवण करत असाल, फ्यूल पित असाल, तुमचा हा जो मोबाईल आहे आणि तुमच्या घरातली जी टीव्ही आहे त्याला साईडला ठेवा. फर्स्ट थिंग, जर तुम्ही मोबाईल खेळताय आणि टीव्ही पाहताय तर तुम्ही त्या आहारामध्ये काहीच टाकत नाहीयेत. आणि मेन, तुम्ही काय पाहताय याच्यावरती सुद्धा डिपेंड असतं. सो येस, तुम्ही खात असताना तुमचं डोकं सुद्धा खाण्यातच पाहिजे मेन. त्यावेळेस तुमची बॉडी कुठेतरी चांगली होईल आणि तो जो आहार तुम्ही घेतायत तो आहार तुमची बॉडी अडॅप्ट करेल आणि त्याला छान प्रकारे रिस्पॉन्स तुमची बॉडी जी आहे ती करायला हेल्प होईल. आणि हेल्दी वेट मॅनेजमेंट जे आहे ते आपण करू शकतो. त्यानंतर येतो तो म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी. आणि अमेझिंग, आपण रोज सकाळी आपल्या कॉलवरती छान अशा फिजिकल ऍक्टिव्हिटीज करत असतो. मॉर्निंग 5:15 आपला कॉल सुरू होतो. आपल्या ब्रेन पासून सुरुवात होते सकाळची, ती एंड सुद्धा आपल्या ब्रेन पर्यंतच येऊन होतो. येस, आपण मेडिटेशन करतो आणि त्यानंतर आपल्याला प्राईम टाइम सेशन भेटतं. सो येस, फिजिकल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तुम्ही रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटीज करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. येस, तुम्ही म्हणत असाल की मी 1 दिवस करतो, मी 2 दिवस करतो. नो नो, तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती फिजिकल ऍक्टिव्हिटीज करणं हे महत्वाचं. 45 मिनिट वॉट एव्हर, तुम्ही काहीही करा. जर तुम्हाला कॉलवरती तुमच्या टायमिंग मध्ये बसत नसेल किंवा तुमचे कोणी कलिग्स असतील, जर त्यांचा टायमिंग मध्ये कॉल बसत नसेल तर इव्हिनिंगचा कॉल सुद्धा आहे, तिथे तुम्ही त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी प्रमोशन करू शकता. तेच डेली मुवमेंट असणं हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही डेली मुवमेंट करता ना, त्यावेळेस तुमचा जो बॉडीचा जो आकार असतो तो प्रॉपर राहतो, तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट होतो आणि आपली जी ब्लड सर्क्युलेशन प्रोसेस असते ना आपल्या बॉडीमध्ये, ती खूप चांगल्या प्रकारे चालते. ज्यावेळेस आपल्या बॉडीतून स्वेट बाहेर पडतं त्यावेळेस आपले पूर्ण टॉक्झिन्स जे आहेत ते बाहेर पडत असतात. आणि अजून अनेक फायदे आहेत जे की फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्यामुळे होतात, ते आपल्याला वेगवेगळ्या प्राईम टाइम सेशन मधून समजत असतात. त्यानंतर सेकंड असतो तो म्हणजे बिहेवियरल चेंजेस जो आहे तो आपल्याला मॅनेज करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. स्टे मोटिवेटेड, ऑलवेज मोटिवेटेड राहा. थर्ड पॉइंट आहे, तुम्ही जर लिहून घेत असाल तर, आपला बिहेवियर जो आहे तो प्रॉपर ठेवणं हे खूप महत्वाचं असतं. तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट ठेवा, तुम्ही मोटिवेटेड राहा, तुम्ही जे काही खाताय, तुम्ही जे काही दिवसभरात फॉलो करताय त्याला ट्रॅक करत चला आणि गोल सेट करा. फर्स्ट थिंग, गोल सेट करा की मला वेट किती कमी करायचं आहे, माझं किती वेट लॉस 1 महिन्यामध्ये झालं पाहिजे, माझं आत्ता वेट किती आहे. तुम्ही रेग्युलर 15 डेज मध्ये तुमचं बॉडी चेकअप करा. आज माझं, कारण जे काही वजन आपलं वाढतं ते 8 दिवसात 5 दिवसात नाही वाढत, ते महिन्याने वाढतं किंवा 15 दिवसामध्ये वाढतं. सो 15-15 दिवसामध्ये आपल्या बॉडीचा ट्रॅकर करा. ऍटलिस्ट 1 महिन्याचा जो आहे ते आपण मशीनवरती आपल्या कोचकडे किंवा आपल्या जर घरी असेल तर आपण रेग्युलर आपलं जे वेट आहे किंवा आपले होल बॉडी फॅट्स जे आहेत ते आपण चेक करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर प्रोसेस जी आहे ती तुम्ही ट्रॅक करत चला. जे तुम्ही दिवसभर खाताय किंवा तुम्ही वर्कआउट करताय, मग तुम्ही जसं की किशोर सर आपल्याला नेहमी सांगतात, ते वॉच घालतात त्यांच्या हातामध्ये आणि त्यांनी वर्कआउट केल्यानंतर त्यांच्या किती कॅलरीज बर्न झाल्या हे ते सांगत असतात. म्हणजे ते काय करतात, त्यांच्या वर्कआउटला ट्रॅक करतात. त्यानंतर तुम्ही किती दिवसभरामध्ये काय काय आहार घेताय हे फर्स्ट थिंग तुम्हाला माहिती पाहिजे. की मी जर हे फ्यूल घेतोय तर या फ्यूल मधून माझ्या बॉडीला किती प्रोटीन जातात, हे सगळे जे गोष्टी आहेत, किती कार्बोहायड्रेट जातात, किती फॅट्स जातात, किती फायबर जातात, या गोष्टी आपण दिवसभरामध्ये ट्रॅक करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी वेगवेगळे ऍप आहेत किंवा जर तुम्ही फक्त एक नोटीस मारली की कोणत्या गोष्टीमध्ये किती काय काय गोष्टी आहेत, ते तुम्हाला अजून बेनिफिशियल राहील. आणि देन स्टे मोटिवेटेड.
ह्या गोष्टी केल्यामुळे माझ्यामध्ये काय काय चेंजेस होणार आहेत याच्यासाठी मोटिवेटेड राहा, एक्साइटेड राहा की मी हे फॉलो करतोय रुटीन. या गोष्टींमुळे माझ्यामध्ये वेगवेगळे चेंजेस होणार आहेत. येस, आपल्याकडे अमेझिंग अशी कम्युनिटी सुद्धा आहे जी की तुम्हाला वेळोवेळी मोटिवेटेड ठेवण्यासाठी वर्क करत असते. आपले अमेझिंग कोचेस आहेत. सो येस, मोटिवेटेड राहा. त्यावेळेस आपला जो काही बिहेवियर आहे तो चेंज होण्यामध्ये सुद्धा हेल्प होईल आणि आपण त्याला मेंटेन सुद्धा ठेवू शकतो. स्ट्रेस मॅनेज करायला शिका. तुम्ही जर स्ट्रेस मॅनेज नाही केला आणि तुम्ही किती पण गोष्टी फॉलो केल्या ना, तुम्ही 2 तास वर्कआउट करा आणि दिवसभर स्ट्रेसमध्ये राहा, तुमचं वजन ग्रामने सुद्धा इकडे तिकडे होणार नाही. येस, कारण मी स्वतः नोटीस केले, माझी बॉडी मी नोटीस करते. माझ्या फॅमिलीमध्ये माझे जे काही कोचेस आहेत, माझे जे काही फ्रेंड्स आहेत, एव्हरीवन मी नोटीस करते सगळ्यांना. जर तुम्ही दिवसभरामध्ये स्ट्रेसमध्ये आहात आणि तुम्ही जर सकाळी वर्कआउट करताय आणि दिवसभरामध्ये डिप्रेस आहात, आणि ज्यावेळेस आपण डिप्रेस असतो त्यावेळेस एक तर आपण खूप कमी खातो आणि दुसरं म्हणजे आपण खूप जास्त खातो. आणि जास्त खाल्ल्यामुळे आणि कमी खाल्ल्यामुळे माहिती आहे आपल्याला आपल्या बॉडीमध्ये त्याचा फरक पडतो. आणि तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, तुम्ही सकाळी सकाळी उठता म्हणजे तुमची झोप सुद्धा प्रॉपर झालेली नसते, अर्ध्या झोपेत तुम्ही वर्कआउट करता आणि तो जो परिणाम आहे तो तुमच्या होल बॉडीवरती पडत असतो. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही स्ट्रेस मॅनेज करत नसाल तर ते सुद्धा शिका, कसा स्ट्रेस मॅनेज करायचा. सकाळी एकदम फ्रेश पैकी उठा, वर्कआउट करा, मेडिटेशन करा. मेडिटेशन इज द बेस्ट थिंग जी तुम्हाला स्ट्रेस मधून बाहेर आणू शकते. येस. देन फोर्थ पॉइंट आहे तो म्हणजे हायड्रेशन. आपण दिवसभरामध्ये किती पाणी पिलं पाहिजे हे आपल्याला आपल्या कोचने नक्कीच सांगितलेलं असेल. 20 किलो 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी जे आहे ते दिवसभरामध्ये तुमचं गेलंच पाहिजे. मी 58 आहे, मी 3 ते 3.5 लिटर पाणी जे आहे ते दिवसभरामध्ये घेते म्हणजे घेतेच. त्याला नो कॉम्प्रोमाइज. मी बाहेर असू घरी असू, परंतु दिवसभरामध्ये मी जे ते पाण्याचा माझा काउंट आहे तो मी कम्प्लीट करते. आणि कम्प्लीट करताना मी 8च्या आतमध्येच तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते. 8च्या नंतर का नाही? कारण रात्री जी तुमची झोप आहे ती झोपमोड होऊ नये म्हणून तुमचं जे पाण्याचं प्रमाण आहे ते तुम्हाला 8च्या आधीच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. मग थोडंफार जे तुम्ही 8च्या नंतर घेता ते नॉर्मली असेल, तुम्हाला रात्री वॉशरूमला जाण्याची गरज पडणार नाही. सो येस, आपलं जे हायड्रेशन आहे ते महत्वाचं आहे. तुमचे जे फॅट बर्निंग प्रोसेस असतात, तुमचे वेट लॉसची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये जर तुम्ही हायड्रेटेड राहत असाल तर अजून बेस्ट. त्यानंतर आहे ते म्हणजे स्लीप अँड रेस्ट. आत्ताच मी सांगितलं, जर तुमची झोप प्रॉपर होत नसेल तर तुमचा स्ट्रेस जो आहे तो मॅनेजमेंट होऊ शकत नाही, स्ट्रेस मॅनेजमेंट होऊ शकत नाही. तुम्ही जर एखादा मोबाईल आहे त्याला जर चार्ज नाही केलं तर तुम्ही त्याला चालू नाही शकत. येस, लॅपटॉप आहे त्याला चार्ज नाही केला तर तुम्ही चालू नाही शकत. किंवा एखादा लाईट आहे, फॉर एक्झाम्पल माझ्या समोर रिंग लाईट आहे, जर त्याला चार्ज नाही केली तर ती चालू नाही शकत. सेम आपल्या बॉडीला पण चार्ज करणं हे महत्वाचं आहे. आणि आपल्या बॉडीला चार्ज कशी होते आपली बॉडी, तर ती झोपल्यानंतर आपली बॉडी चार्ज होते, रिकवर होते. मग आपण दिवसभरामध्ये कोणतं पण फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तयार झालेलो असतो. आपली बॉडी रेडी होते. जे काही रात्री आपल्या बॉडीमध्ये केमिकल चेंजेस होतात ते होणं महत्वाचं असतं. आपल्या बॉडीमध्ये रात्री खूप सारी केमिकल प्रोसेस होते, ज्याला आपण जर रेस्ट दिली तर ते आपलं बॉडी अडॅप्ट करते. अदरवाईज आपली बॉडी दिवसेंदिवस एका वेगळ्या पोझिशन पर्यंत जाण्यासाठी सुरुवात होत असते. सो येस, नंतर अजून असे भरपूर पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे. येस, देन आहे न्यूट्रिशनल नॉलेज जे आहे ते आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. येस, तुम्ही जर वेट लॉस करताय, जर तुमच्याकडे नसेल तर आस्क युअर कोच. आपल्या कोचकडे भरपूर नॉलेज आहे न्यूट्रिशन बद्दल, कारण त्यांनी इंटरनॅशनल जे काही ट्रेनिंग आहेत, जे काही त्यांनी कोचेसचे नॉलेज घेतलेले आहेत. आपण इन्व्हाइट करताना ऐकतो इंटरनॅशनल वेलनेस कोच. येस, कारण त्यांच्याकडे तेवढं नॉलेज आहे, त्यांनी तेवढं नॉलेज घेतलं आहे आणि मग ते तुम्हाला सांगतात. जर तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही तुमच्या कोचला विचारू शकता. आपल्याकडे न्यूट्रिशनल नॉलेज असणं हे महत्वाचं आहे, कारण आपण वेट लॉस करतोय मग आपण काही खाण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यामध्ये काय घटक आहे तो कधी खाल्ला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल मोड आलेले कडधान्य जे आहेत ते आपण दुपारच्या आधीच खाल्ले पाहिजेत. आणि भरपूर जणांचं काय होतं, इव्हिनिंग स्नॅक्सला खातात किंवा रात्रीच्या वेळी खातात. नाही, ते पचायला थोडे हार्ड असतात, म्हणून त्याला आपण जर दुपारी किंवा मॉर्निंग स्नॅक्स मध्ये खाल्लं तर बेस्ट. मग हे न्यूट्रिशनल नॉलेज जे आहे हे आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये किती व्हायटमिन्स आहेत, त्याच्यामध्ये किती मिनरल्स आहेत, किंवा पालेभाज्या खाल्ल्यामुळे पालेभाज्यातून माझ्या बॉडीला काय भेटणार आहे, त्या आठवड्यातून किती वेळेस खायच्या, हे जे बेसिक नॉलेज आहे हे न्यूट्रिशन बद्दल आपल्याकडे असणं महत्वाचं आहे. त्यानंतर मील प्लॅनिंग आणि प्रिपरेशन.
हे घरातल्या किचन मध्ये प्रॉपर माहिती असणं महत्वाचं आहे. येस, आपल्या वेळोवेळी प्राईम टाइम मध्ये सांगितलं जाते की प्रोटीन किती घ्यायला पाहिजे. या गोष्टी तुम्ही लिहून का घेत चला, कारण तुम्हाला समजतं की कोणत्या गोष्टी आपण बनवल्यामुळे आपल्या फॅमिलीला हेल्दी आपण ठेवू शकतो. जर तुम्ही एक वाटी डाळ तुम्ही बनवताय आणि ती जर तुम्ही 5 जणांमध्ये वाटून घेताय, तर काहीच तुमच्या बॉडीला जे अ, अ, घटक आहेत ते तुम्हाला भेटत नाही. सो प्रॉपर घटक तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला किती वाटी डाळ घेणं महत्वाचं आहे, हे सुद्धा माहिती असणं मेन आहे. त्याची बनवण्याची प्रोसेस कशी पाहिजे, तुम्ही जे काही फ्रुट्स आणता ते किती वेळ तुम्ही कापून ठेवले पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये त्याचे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते राहतील. सो हे जे मील प्लॅनिंग आणि प्रिपरेशन आहे हे मेन आहे. तुम्हाला किती वेळ हीट त्या गोष्टीला द्यायची आहे. तुम्ही ज्यावेळेस भाकरी करता, प्लीज अवॉइड करा त्याला डायरेक्ट ब्लू फ्लेम वरती, जी निळी फ्लेम येते गॅसवरती, त्याच्यावरती त्याला भाजू नका. जशी आहे तशी घरातल्यांना खायला सवय लावा, परंतु त्याला तव्यावरच भाजा. कारण ज्यावेळेस तुम्ही त्याला ब्लू फ्लेम वरती भाजताना, त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते त्या भाकरीत येतात आणि ते आपल्या बॉडीत जातात, आणि त्याचं मेन रिझन जे आहे ते कॅन्सर सारखं जे प्रमाण आहे ना, ते त्यानं वाढायला सुरुवात होते. सो येस, आपण घरातलं किचन जर प्रॉपर ठेवलं तर सगळं घर जे आहे ते आपलं प्रॉपर राहण्यासाठी सुरुवात होत असते. सो येस, काही रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. आपल्याला वेगवेगळ्या प्राईम टाइम मधून ही माहिती भेटत असते. त्यानंतर हेल्दी रिलेशनशिप विथ फूड. आपल्या आहाराबद्दल छान रिलेशनशिप पाहिजे. मी मेन एक थिंग बघितली, ज्यांचं वेट वेट गेन करायचंय ना, त्यांच्या समोर तुम्ही पंचपक्वान्न आणून ठेवा, त्यांची ती खायची इच्छा होत नाही. आणि ज्यांचं वेट जास्त आहे ना, त्यांना तुम्ही पंचपक्वान्न 3-4 वेळेस आणून ठेवा, त्यांना ती खायची इच्छा होते. येस, राईट. भरपूर वेळेस मी स्वतःला सुद्धा ऑब्झर्व करते. येस, तांदळे मॅडम, येस, त्या मान हलवत आहे. येस, कारण हे सत्य आहे. तर येस, आपलं जे रिलेशनशिप आहे फूड बद्दल ते तुम्ही प्रॉपर ठेवा. कारण ज्यावेळेस तुम्ही छान रिलेशनशिप फूड बद्दल ठेवता, आपण पाहतो की ज्यांना वेट गेन करायचं असतं ना, त्यांचं फास्ट वेट गेन होत नाही, कारण त्यांचं रिलेशनशिप त्या फूड बद्दल थोडंसं वेगळं असतं. त्यांना ते समोर आले की नकोसं वाटतं खायला, ते एकदा खातात त्याच्यानंतर डायरेक्ट रात्री खातात. नो, आपल्याला 5 टाइम खाऊन वजन लॉस सुद्धा करायचं आहे आणि वजन गेन सुद्धा करायचं आहे. तर येस, ज्यावेळेस तुम्ही रिलेशनशिप तुमच्या फूड बद्दल ठेवता ना, त्यावेळेस तुम्हाला जे तुम्ही डाएट प्लॅन करता, जो तुम्हाला कोचने डाएट प्लॅन दिलेला असतो, तो तुम्हाला प्रॉपर फॉलो करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही तो प्रॉपर फॉलो करायला सुरुवात कराल, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बॉडी काय रिस्पॉन्स करेल हे तुम्ही इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. त्यानंतर आपल्या बॉडीचं ऐका. आपल्या बॉडीला ज्यावेळेस पाणी पाहिजे त्यावेळेस तिला पाणी द्या. आपण भरपूर वेळेस बाहेर महिला जॉबसाठी असतात, बाहेर आपल्याला वॉशरूमला जायला थोडंसं अडचण येते, ते शोधा आपण वॉशरूमला कुठे जाऊ शकतो, परंतु आपल्या बॉडीला कॉम्प्रोमाइज नका करू. कारण ज्यावेळेस आपण आपल्या बॉडीला कॉम्प्रोमाइज करतो ना, त्यावेळेस भरपूर असे चेंजेस असतात जे की आपल्या बॉडीमध्ये होतात, आणि त्याला आपल्याला फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फेस करावं लागू शकतं. फ्युचरमध्ये काय, आता पीसीओडी आणि पीसीओएस सारखा जो प्रॉब्लेम आहे, तो सुद्धा या एका गोष्टीमुळेच होतो. प्रॉपर जे काही तुम्ही डाएट घेताय ते प्रॉपर नाही कन्झ्युम केल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे डेफिशियन्सी क्रिएट होतात आणि त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्या होल बॉडीला सुद्धा, त्याचा होल फॅमिलीला सुद्धा त्याचा जो परिणाम आहे तो भुगतावा लागतो. नेहमी आपली फॅमिली स्ट्रेसमध्ये असते की माझ्या मुलीला पीसीओएस आहे, पीसीओडी आहे, काय होईल, ती व्यवस्थित होईल की नाही, आणि त्याचा मेन जो परिणाम आहे तो आपल्या वेट वरती पडत चालतो. मग याला आपल्या घरामध्ये जर मुली असतील तर त्यांना हे शिकवा, त्यांना हे नॉलेज द्या, त्यांना प्राईम टाइम सेशनला बसवा. कारण तुम्ही किती पण मेडिसिन कन्झ्युम कराल, परंतु एक लास्ट स्टेपला मेडिसिन तुम्ही कन्झ्युम करणं इज ओके, परंतु जर आधी तुम्ही तुमच्या कोचचं ऐकलं नाही किंवा तुमच्याकडे जर न्यूट्रिशनल नॉलेज, आहाराबद्दल नॉलेज जर तुमच्याकडे नसेल ना, तर तुम्हाला मेडिसिन पेक्षा दुसरा कोणताच ऑप्शन नाही. सो फर्स्ट थिंग, तुम्ही तुमचा आहार बदला. तुम्ही तुमचं वेट जे आहे त्या वेट वरती तुम्ही प्रॉपर आहात का, तुमचे फॅट प्रॉपर आहेत का हे चेक करा. जर अजूनही फक्त तुम्हीच यूज करत असाल, तुम्हीच फक्त सगळी गोष्टी करत असाल, तर तुम्ही सेल्फिश आहे. तुम्ही जर तुमच्या घरातल्या मुलांना, मुलींना किंवा तुमच्या हस्बंडला, तुमच्या वाईफला, तुमच्या आई वडिलांना, तुमच्या सासू सासऱ्यांना जर तुम्ही देत नसाल, तर तुम्ही सेल्फिश आहात. कारण त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे खूप सारे बॉडी चॅलेंजेस असतात ज्याला आपण निग्लेक्ट करतो.
की चला चालायचंच आहे, मग मेडिसिन वरती त्याला आपण कव्हर करू शकतो. तुम्ही त्याला मेडिसिन वरती कव्हर करू शकता, परंतु ते लास्ट स्टेपला आताच जर तुम्हाला त्याला कव्हर करायचं छोट्या स्टेजवरती, तर त्यांचा आहार बदला, आहारात त्यांना चेंज करा, त्यांना दिवसभरातलं पाणी किती पाहिजे, सगळ्या काही गोष्टी न्यूट्रिएंट्स त्यांना किती पाहिजेत हे पहा. त्यानंतर भरपूर घरांमध्ये डायबिटीज आहे, खाण्याच्या कुठल्याही प्रॉपर सवयी त्यांना माहिती नसतात. त्यांना गाईड करा, ठीक आहे, त्यांच्या घरी जा, त्यांना सांगा की तुम्हाला याची गरज, ऍटलिस्ट तुम्ही सांगा, ते घेत नसतील तो वेगळा पॉइंट आहे. तुम्हाला नॉलेज भेटते ते त्यांना द्या, त्यांना लिंक सेंड करा, त्यांना सुद्धा ही माहिती भेटेल की मी माझ्या बॉडीला हेल्दी कसं ठेवू शकतो. सो येस, आपलं वेट मॅनेजमेंट करत असताना या भरपूर अशा गोष्टी आहेत. अजून ऍज अ डायटिशियन मी पूर्ण दिवसभर सुद्धा तुम्हाला सांगितलं तरी सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या कमी पडतील. सो आपण आपलं वेट मेंटेन ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जर वेट मेंटेन ठेवत नसाल, तुम्ही जर फॅट मेंटेन ठेवत नसाल, तर स्ट्रेस वाढत चालतो, तुमच्या बॉडीतले फॅट वाढत चालतात, तुमचा जो काही गायनेकोलॉजिकल कंप्लेंट्स आहेत फिमेल्समध्ये त्या वाढत चालतात. खूप सारे हार्मोनल चेंजेस जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये होण्यासाठी सुरुवात होत असते, जे की आपल्याला धोकादायक असतात. येस, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स आहेत, कॅन्सर आहे, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स आहेत, ऍसिडिटी सारखं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. हे का होतं, तर आपण आपल्या वेटला मॅनेज ठेवत नाही. आपल्याला मेन आपल्या वेटला मॅनेज ठेवायचं आहे, आणि मॅनेज ठेवत असताना आपल्याला प्रॉपर नॉलेज असणं सुद्धा महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे नॉलेज आहे, फॅमिलीमध्ये द्या, त्यांच्याकडे काय नॉलेज आहे ते ऐका. नसेल तर आपला गुगल, आपला कोच, या दोन गोष्टींना तुम्ही बिनधास्त भरोसा ठेवून त्या गोष्टींना आपल्याला काय काय कन्झ्युम करायचं आहे या गोष्टी तुम्ही पाहू शकता. येस, सो मी माझा रिझल्ट शेअर करते, कारण दिवस खूप कमी पडेल मला या गोष्टीवरती बोलण्यासाठी. गेल्या आता 4 वर्ष होतील मला, मी या कम्युनिटीला जॉईन आहे. आणि ज्यावेळेसपासून मी जॉईन आहे त्यावेळेसपासून आजपर्यंत इतके दिवस मी माझा ना वर्कआउट स्किप केलाय, ना मी माझा डाएट स्किप केलाय. मी आजपर्यंतही माझा डाएट फुल कॉन्सन्ट्रेट करून फॉलो करते. येस, कारण 4 वर्षापूर्वी जे माझं वजन वाढलेलं होतं ते मी 12वीतच होते त्यावेळेस, आणि तेव्हाच माझं वजन वाढलेलं होतं. माझी फॅमिली फुल परेशान, माझे बाबा फुल परेशान. ते सुद्धा वर्कआउट करायचे. आई जसं माझं लहान भावाचा जन्म झाला त्यावेळेस पासून ती वर्कआउट करते. तिचं एकही किलो वजन इकडे तिकडे झालं नाही. आणि ती मलाही नेहमी म्हणायचे, गीतांजली वर्कआउट कर, गीतांजली उठ सकाळी. परंतु नाही, मी त्यांच्या कोणत्याही गोष्टी ऐकल्या नाही. मी निवांत झोपून राहायचे, ते सकाळी उठून कसरत करायचे, मी निवांत झोपायचे. ते दिवसभर डाएट फॉलो करायचे, मी दिवसभर खात राहायचे. कुठलंही मी फॉलो प्रॉपर केला नाही. परंतु एक सेशन असतो जो की इव्हिनिंगला होतो 8 वाजता. कोचला विचारा कधी होतो, हॅपी टू अर्थ नाव आहे त्या सेशनचं. मी ते सेशन ऐकलं, आणि ते ऐकल्यानंतर मला क्लिक झालं की मी हे जे जगतीये चुकीचं जगतीये. माझी लाईफस्टाईल मला चेंज करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मी डिसाईड केलं की मला माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंज करायचं आहे. आणि आज जसा वर्कआउट घेतला तसा त्या दिवशी मी 16 जुलै पासून वर्कआउट सुरू करायला सुरुवात केली होती. आजपर्यंत मी बंद केलेलं नाही. 16 जुलै 2020 पासून आजपर्यंत मी कंटिन्यू वर्कआउट करते, आणि कंटिन्यू माझा फ्यूल जो आहे, कंटिन्यू माझा डाएट जो आहे तो मी फॉलो करते. आणि तो फॉलो करत असताना हा माझा अमेझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन आहे, जो की मी पहिल्या 3.5 महिन्यामध्ये केलेला आहे. येस, जस्ट सेकंड. येस, तुम्ही पाहू शकता. 71 kg मी होते माझ्या 12वीत असताना. आणि मी एक बाई दिसायची त्यावेळेस. खूप माझ्या पॅरेंट्सला, माझ्या आईला, माझ्या बाबांना खूप टोचायचं की हिचं वजन एवढं वाढलेलं आहे, कमी कसं करायचं. परंतु मी काही गोष्टी फॉलोच करत नव्हते. आणि इथे आल्यानंतर 3 महिन्यामध्ये मी हा माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन केला. मी फुल टू माझ्या कोचनी जे काही मला सांगितलं ते मी ऐकलं. आणि 58 kg पर्यंत मी 4 वर्षापासून माझं वेट जे आहे ते मी मेंटेन ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर माझा स्किन ट्रान्सफॉर्मेशन पण तुम्ही पाहू शकता. माझा कॉन्फिडन्स जो आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि असं जे मी आज बोलतेय हे त्या काळी बोलणं मला कधीच पॉसिबल झालं नसतं. सो थँक्स टू दिस ग्रेट 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 कम्युनिटी की ज्याने माझ्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी हेल्प केली. कारण का, मला पॉझिटिव्ह थिंकिंग दिली. आणि वेळोवेळी माझं स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी मला काय हेल्प करतं ना, तर फक्त आणि फक्त कम्युनिटी. हे आहार आणि वर्कआउट आणि मेडिटेशन, बस. स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं, या गोष्टी फॉलो करा. कारण मी या गोष्टी फॉलो केल्या, आणि आज मी खूप छान अशी लाईफ जगतीये. थँक्स टू माय ग्रेट पॅरेंट्स. माझ्या आई बाबांना मी थँक्यू बोलेल, कारण आई बाबांना माहिती असतं आपल्या मुलांनी काय खायला पाहिजे, किती खायला पाहिजे. मुलांनी हट्ट केला मला पिझ्झा बर्गर खायचा आहे,
आपण त्यांना पिझ्झा बर्गर देतो. मी पण माझ्या आईबाबांना नाट्य करते, माझे आईबाबा द्यायचे. ऍट द एंड ते लेकरू रडलं की आपण त्याला देणार. किती आपण नाही म्हणू, परंतु तो जर रडायपर्यंत गेला तर आपण त्याला देणार. आणि माझे आई बाबा पण मला द्यायचे. परंतु मला सुद्धा समजलं आणि त्यांना सुद्धा समजलं की हिच्यासाठी काय हेल्दी आहे, आणि ते मी फॉलो केल्यापासून ना मला कोणता फिजिकल इश्यू आहे, ना मी पीसीओडी मध्ये आहे, ना मी पीसीएस मध्ये आहे. आणि माझा स्किन सुद्धा खूप छान ग्लो करतो. माझं होल फिजिकल हेल्थ जी आहे ती सुद्धा दिसायला वरून सुद्धा छान आहे आणि आतून सुद्धा छान आहे. सो मी थँक्यू बोलेल माझ्या ग्रेट आई बाबांना. थँक्यू आई बाबा. त्यानंतर दिस कम्युनिटी, थँक्यू दिस कम्युनिटी जी वेळोवेळी खूप छान पॉझिटिव्हनेस प्राईम टाइम मधून वेगवेगळी इन्फॉर्मेशन मला प्रोव्हाइड करत असते. सो थँक्यू सो मच. खूप वेळ घेतला. बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी कोकाटे सर. थँक्यू. क्लॅपिंग करूयात आपण सगळ्यांना. जबरदस्त, क्या बात आहे. एक आहार तज्ञ आपल्याला फ्री ऑफ चार्ज गायडन्स करतायत. बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपण जिम लावतो आणि कोचची फी असते. खूप लोक स्वतःसाठी आहार तज्ञ ठेवतात, त्यांची फीज असते. पण इथं तुमचे कोचेस तुमच्याकडून फी घेत नाहीत आणि आहार तज्ञ ज्यांनी आज मार्गदर्शन केलं ते सुद्धा कुठल्याही प्रकारची फीज आपल्याला मागत नाहीत. फ्री ऑफ चार्ज सगळं आहे. पण प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे, फुकटची गोष्ट आपल्याला पचतच नाही. हवा फुकट आहे, सहजासहजी पचत नाही, आपण ते दूषित करून टाकतो. पाणी फ्री आहे, ते पचत नाही, आपण पाणी खूप वायाला लावतो. मग अशा फ्रीच्या जर गोष्टी आपल्याला फार उपयोगी असतील तर त्या आपण किती जपून ठेवल्या पाहिजेत. येस, थँक्यू गीतांजली मॅडम. जबरदस्त क्लॅपिंग तुमच्यासाठी. थँक्यू. येस, यानंतर एक एक्सपिरियन्स घेऊ आपण. त्यांचा हँडरेज आहे. येस, दक्षता नावाने एक डिव्हाइस आहे. येस मॅडम, कुठून जॉईन आहात? बोरलीवरून जॉईंड आहे. येस मॅडम. माझे कोच आहेत गिरिजा मुंडे मॅडम. सर आवाज येतो ना? येस, परफेक्ट येतो मॅम. हा, आणि मी 2 महिने या कम्युनिटीला जॉईन आहे. माझं वजन 6 किलो कमी झाले सर, आणि क्या मला बात आहे. भरपूर इश्यू होते, ते सुद्धा माझे आता कमी झाले. आणि मला आता एकदम हलकं हलकं वाटतंय. 6 किलो वजन कमी झाल्यामुळं काय काय बदल झाले मॅडम आपल्यामध्ये? सर मला मणक्यामध्ये गॅप असल्यामुळे चक्कर यायची, ती आता बंद झाले चक्कर येणं. ओके. आणि कंबर गुडघे दुखायचे, ते सुद्धा कमी झाले. येस मॅडम, किती किलो वजन कमी करायचं आपल्याला आणखी? मला अजून 4 किलो वजन कमी करायचे सर. किती दिवसात कमी होऊ शकतं मॅडम? हो, करू शकते 1 महिना. किती? 1 महिन्यात. ओके मॅडम, तुम्ही जे आता 6 किलो कमी केलंय आणि आणखी 4 किलो कमी करायचं, म्हणजे टोटल 10 किलो वेट लॉस करणार तुम्ही हे हा. कशाच्या आधारे करणार? कशाच्या कोणत्या तत्वावर करणार? कशामुळे तुम्ही हे करू शकता? वर्कआउट करून आणि फ्युल फ्युल आणि एनर्जी ड्रिंक, याच्यामुळे ते होऊ शकते. येस, मॅडमनी किती सहज साधे शब्द सांगितलंय की वर्कआउट, फ्युल आणि फक्त कोचचं मार्गदर्शन, या 3 गोष्टी आहेत ज्या तुमचं पाहिजे तेवढं वेट लॉस करू शकतात. आपल्या कम्युनिटीमध्ये 26 किलो वेट लॉस करणारे सुद्धा खूप लोक आहेत आणि त्यांनी पण याच 3 गोष्टी केल्यात: वर्कआउट, कोचचं मार्गदर्शन आणि फ्युल. या 3 गोष्टी तुम्ही माइंडसेटनी स्वतःमध्ये ठेवल्या तर निश्चित तुम्ही काहीही करू शकता. येस, थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. अशाच कम्युनिटीत जॉईन राहा आणि आपल्याला जो रिझल्ट आलाय तो आपल्याला इतरांना द्यायचा, ही गोष्ट लक्षात ठेवायची काय. कारण आपण आनंदी आहोत, आपल्याला लोक आनंदी करायचे आहेत. येस, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच मॅडम. येस, यानंतर आपल्या कॉलची वेळ संपलेली आहे. वेळ थोडासा आपण जास्त घेतो, परंतु इट्स ओके. कारण आजचं मार्गदर्शन आहार तज्ञांनी आपल्याला फार जबरदस्त केलेलं आहे. त्या अगोदर आपल्याला वर्कआउट जे की उज्ज्वला देशमुख मॅडमने घेतलं, अप्रतिम वर्कआउट होतं, अमेझिंग होतं आणि जबरदस्त होतं. आपण त्यांसाठी क्लॅपिंग करूयात. तर थँक्यू देशमुख मॅडम. त्यानंतर प्राईम टाइम मध्ये आहार तज्ञ अर्थात डायटिशियन गीतांजली सानप मॅडम यांनी आपल्याला जबरदस्त मार्गदर्शन केलेलं आहे की आपलं वेट मेंटेन कसं ठेवायचं, वाढलं असेल तर कमी कसं करायचं, कमी असेल तर वाढवायचं कसं, आपल्याला पाहिजे तेव्हा ठेवायचं कसं, आणि ते कशा पद्धतीने मेंटेन ठेवायचे याविषयी त्यांनी सविस्तर गायडन्स केलेलं आहे. अर्थात आपण
एवढ्यावरती समाधान नाही तर आपण त्यांना पुन्हा एकदा याच विषयावरती बोलायला लावू. आपल्याला आणखी काही टिप्स लागतील मेंटेन राहण्यासाठी. आणि त्यांनी जे आज गायडन्स केलं आहे गीतांजली मॅडम, थँक्यू. क्लॅपिंग तुमच्यासाठी पण. आज म्युझिक शेअर केलं ते डॉक्टर अपूर्वा गर्जे मॅडम यांनी, त्यांच्यासाठी सुद्धा क्लॅपिंग. आपला कॉल परफेक्ट करायला त्यांनी मदत केली. त्यानंतर आज जे एक्सपिरियन्स झाले त्यामध्ये वर्कआउट घेणाऱ्या उज्ज्वला देशमुख मॅडमांचा एक्सपिरियन्स होता. प्राईम टाइम घेणाऱ्या गीतांजली मॅडमांचा एक्सपिरियन्स होता. त्या व्यतिरिक्त गणबोटे सर, भैरवनाथ तट सर आणि दक्षता मॅडम यांचे एक्सपिरियन्स होते.